पारोळा तालुक्यात अस्तित्वात नसलेल्या भाटपुरी गावाचा बोगस आयडी तयार करून तब्बल 4907 खोट्या जन्मनोंदी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकामार्फत केला जाणार आहे। आमदार अमोल पाटील यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या मागणीनुसार एसआयटी स्थापन करण्यात आले। दरम्यान या गंभीर प्रकरणाची दखल घेत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी भेट दिले। बिहारमधील आदर्श कुमार उर्फ विकी अशोक दुबे या तरुणानं पारोळा तालुक्यात भाटपुरी नावाचं गाव नसतानाही त्या नावाचा 13 बोगस आयडी तयार केला। 2010 ते 2025 या कालावधीत त्यानं या आयडीचा वापर करून 4907 बोगस जन्म दाखल्याच्या नोंदी केल्याचं तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी डिसेंबर महिन्यात यवतमाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पारोळा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी संजय मोरे यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोगस जन्म रजिस्ट्रेशन आणि यातला एक पण महाराष्ट्राचा नाहीये, हे समोर आलेले आहेत। उद्या मी मुंबईत सिनियर अधिकाऱ्यांची चर्चा करून गुरुवारी दिल्लीत पण जाणार आहेत आणि खूप मोठं आणि इट कुड बी इंटरनॅशनल आंतरराज्य लक्षात आलंय। कारण की आतापर्यंत 1 लाख नावं समोर आलेली, हे 1 लाख नावं आली कुठून? वेगवेगळ्या ठिकाणची आहेत। ती आणणारे माणसं कुठून? त्यात एक पण माणूस प्रत्यक्ष नाहीये, दिसत नाहीये। याचा अर्थ खूप मोठं षडयंत्र आहे। इट कुड बी इंटरनॅशनल ऑल्सो। चोपडा तहसील विभागाच्या वतीनं तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्या वाहनांवर वेळोवेळी कारवाई करण्यात आली। या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तसंच प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी निश्चित केलेल्या शासकीय मूल्यानुसार लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यानुसार चोपडा तहसील कार्यालयात एकूण 11 वाहनांचा लिलाव करण्यात आला। या वाहनांसाठी बोली प्रक्रिया राबवण्यात आली। त्यातून 16.19 लाख रुपयांचा महसूल मिळणार असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी दिली आहे। अवैध गौण खनिज वाहतूक आणि उत्खननाविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तहसील कार्यालय चोपडा येथे अवैध गौण खनिज वाहतूक उत्खनन करणारी वाहने वेळोवेळी विविध पथकामार्फत जमा करण्यात आली होती। माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करून दिलेल्या मूल्यांकनाआधारे आज रोजी 12 वाहनांचा लिलाव आयोजित करण्यात आला होता। एका वाहनधारकाने लिलावापूर्वीच दंडाची रक्कम भरणा केली असल्याने ते वगळून उर्वरित 11 वाहनाचा लिलाव करण्यात आला। यामध्ये विविध बोलीधारकांनी सर्वोच्च बोली बोलण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार 11 वाहनांची 16.19 लक्ष इतक्या रकमेवर बोली अंतिम करण्यात आली। यापुढे देखील जे विविध वाहनं तहसील कार्यालयामध्ये पोलीस स्टेशनमध्ये जमा होतील याची देखील वेळोवेळी लिलाव करण्यात येईल। नागपूर शहराचे भाजपचे माजी महापौर आणि आमदार संदीप जोशी यांनी सोशल मीडियावर एक संक्षिप्त पोस्ट केली आहे। आता मला थांबायचं आहे। या पोस्टमुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। ही एकच ओळ आगीसारखी संपूर्ण नागपूरमध्ये पसरली। संदीप जोशी सक्रिय राजकारणातून आता अंतर घेणार आहेत का, अशा चर्चांना आता उधाण आलंय। पोस्ट समोर येताच त्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। मोठ्या संख्येने कार्यकर्ते लक्ष्मीनगर येथील कार्यालयासमोर जमा झाले आणि आंदोलन करत संदीप जोशी यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करू लागले। संदीपजी, आपण एक खुलं भावनिक पत्र लिहिलंय, आता मला थांबायचं आहे असं त्यात म्हटलेलं आहे। काय नेमकं भावना आपल्या व्यक्त केलेल्या? मागच्या 4-5 महिन्यापासून मी विचार करत होतो की ज्या पद्धतीने आज राजकारणात सुरू आहे, राजकारण हे माझ्यासाठी सेवेचं साधन होतं, परंतु ज्या पद्धतीने सुरू आहे, इकडलं तिकडे तिकडून इकडे, तिकिटासाठी इकडे, जे 15 वर्ष मी काँग्रेसमध्ये राहिलो, आता मला तिकिटासाठी भाजपमध्ये जायचं आहे, हे जे चालू आहे आणि त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तिकिटासाठी 150 जणांनाच शेवटी तिकीटं मिळणार आहे। मग 150ना जर तिकीटं मिळणार आहे तर अपेक्षा किती जणांना? तर 1500-1600 जणांना। आता 1600 जणांना तर तिकीटं देऊ शकणार नाही आणि याच्यात कुणाला तिकीटं हवेत? तर जे आजी आजोबा झालेत
त्यांना सुद्धा तिकीटं हवे आहेत. ज्यांना स्वतःला तिकीट नको, मिळू नाही शकत, त्यांना आपल्या बायकांना तिकीटं हवे. आता हे दुर्दैव आहे राजकारणाचं. आणि माझ्या मनात 4-1 महिन्यापासून हे चालू होतं की कुठेतरी आपण थांबून समाजापुढे एखादा आदर्श आपण उभा करावा. थांबायचं म्हणजे काय, तर राजकारणातून, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घ्यायची. तशी माझी आमदारकी 13 मेपर्यंत आहे. आणि 13 मेपर्यंत असल्यावर पार्टीने मला त्यावेळेला दिली तरी मी ती नम्रपणे नाकारणार आहे. त्यामुळे कुठेतरी थांबलं पाहिजे आपण. आणि माझे जे सामाजिक प्रकल्प आहे, माझे क्रीडा प्रकल्प आहे, याच्यामध्ये अजून भर टाकून अजून काही सामाजिक प्रकल्प जर करता आले तर मी ते 100% करणार आहे. आणि त्यामुळे मी सक्रिय राजकारणातून 13 मे नंतर निवृत्ती घेतलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या काही समर्थकांना उमेदवारी नगरसेवक पदाची दिली नाही आणि त्यामुळे तुम्ही नाराज असल्याचं एक चर्चा आली आहे. ही चर्चा अत्यंत चुकीची आहे. संदीप जोशी एवढा छोटा माणूस नाही आहे. भारतीय जनता पार्टी, माझ्या रक्तात जर बघितलं तर भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये आहे. मला काहीही याच्या आधी देखील अनेकदा असं झालं, पण तर त्यावेळेला मी काय पार्टी सोडली किंवा पार्टीतून रिटायर्ड व्हायचं असा विषय घेतला नाही. आणि आज माझ्या अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा तिकीटं मिळालेली आहेत. मग आता त्यांना मिळाली, 1-2 नाही मिळाली पार्टीच्या याने. पार्टीचं शीर्षस्थ नेतृत्व जे ठरवतं ते मला मान्य असतं. त्यामुळे त्या नाराजीचा वगैरे काही नाराजी वगैरे नाही. आनंदी आहे मी. पार्टीला 102 तिकीटं निवडून आल्या, हे आनंद आहे. महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वात एवढं निवडून आलो आम्ही, त्याच्याबद्दल आनंद आहे आम्हाला. देवेंद्रजींशी आपण संपर्क म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी साधला होता का? कारण की देवेंद्र फडणवीस आणि संदीप जोशी अगदी सुरुवातीपासून म्हणजे नागपूर शहरात तरी सगळ्यांनाच माहिती आहे, राज्यात सुद्धा सगळ्यांना आता माहिती झालेलं आहे. देवेंद्र फडणवीसांना आपण कळवलं होतं का मुख्यमंत्र्यांना? होय, मी देवेंद्रजींना कळवलं होतं. त्यांना सांगितलं होतं. पहिल्यांदा त्यांनी मला त्याच्यावर असं म्हटलं की तुझ्या या निर्णयावर काय प्रतिक्रिया द्यावी हे मला समजतच नाही आहे. मग मी त्यांना कन्व्हिन्स केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं मला की ठीक आहे, तुझी मानसिक स्थिती जर नसेल अशा याच्यात काम करायची तर तू तसाही मुळात सामाजिक कणा असलेला कार्यकर्ता आहे, तू सामाजिक हे काम, फक्त नंतर पस्तावा झाला नाही पाहिजे राजकारणातून निघून गेल्यावर, त्याची काळजी कर. मी त्याच्यावर देखील विचार केला. 2 दिवस मी माझ्या परिवाराशी बोललो आणि त्यानंतरच हा निर्णय जाहीर करत आहे. मी कार्यकर्त्यांशी कोणाशीही बोललो नाही. मग इथून पुढे काय वाटचाल असेल, काय तुम्ही ठरवलेलं आहे राजकारणामध्ये? नाही, मी माझे कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतोच, मी ते करील. आणि सामाजिक कामामध्ये जसं गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटर आहे, दीनदयाल थाली आहे, माझा गोरक्षण सेवा प्रकल्प आहे, एकल पालकांचा माझा सोबत पालकत्व प्रकल्प आहे, याशिवाय अजून काही प्रकल्प जिथे समाजाला माझी गरज आहे त्या ठिकाणी मी जाऊन उतरेल. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राज्य सरकारमध्ये असून सुद्धा नागपुरात महापालिका निवडणुकीत महायुतीमध्ये योग्य स्थान न मिळाल्यामुळे एनसीबीला स्वबळावर लढावं लागलं. नागपूर महापालिका निवडणुकीत 151 जागांमधून 87 जागा लढवण्यात आल्या. या निवडणुकीत एनसीपी अजित पवार गटाला नागपूरकरांनी 3ऱ्या क्रमांकाची पसंती दर्शवली आहे, असं मध्ये नागपूर शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी व्यक्त केलंय. सर, एकंदरीत नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत. एकंदरीत दादा अजित पवार गटाला किती वोट्स भेटलेले आहेत, किती सीटा आलेल्या आहेत, एकंदरीत काय सांगा? राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दादा ग्रुप तर्फे महायुतीमध्ये आम्ही निवडणूक लढवावी, आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्ता
माणूस होता. आम्ही प्रयत्न केले. आम्ही एवढंच म्हणत होतो की आमचा स्वाभिमान राखला जाईल तर आम्ही महायुतीमध्ये तयार आहोत. परंतु शेवटपर्यंत कोणतीही चर्चा आमच्याशी करण्याकरता केली नाही. मग आम्ही आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आम्हाला आहे. आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की जर आपल्याशी कोणी चर्चा करायला तयार होत नाही तर आपण पूर्ण शहरामध्ये निवडणूक का लढवायची नाही. त्यांच्या आग्रहाने पूर्ण शहरामध्ये आम्ही निवडणूक लढण्याचं धोरण जाहीर केलं. आम्ही नेहमी मी बोलत होतो की 151 जागी मी निवडणूक लढवणार जर सन्मानपूर्वक युती झाली नाही तर. तसंच झालं. शेवटपर्यंत कोणीही आम्हाला विचारायला आलं नाही. आम्ही खूप प्रयत्न केले. मग आम्ही ठरवलं ऐन वेळेवर जरी झालं तरी आम्ही 86 ठिकाणी आम्ही उमेदवार दिले व त्यानंतर त्या कमी वेळेत सर्व ठिकाणी मी आमचे प्रयत्न केल्यानंतर आम्हाला जरी एक जागा मिळाली असेल, पण तुम्हाला मी सांगू इच्छितो शिंदे सेनेनी महायुतीमध्ये 8 सीट त्यांना मिळाल्या. एकच उमेदवार त्यांचा निवडून आला. त्यांचं मताधिक्य जे आहे 1.24% त्यांना मतं मिळाले. शरद पवार दादा एकत्र जेव्हा होते तेव्हा राष्ट्रवादीची 1 सीटच होती. वेगळं झाल्यानंतर आजच्या तारखेला त्यांची एकही सीट नाही. राष्ट्रवादी दादा गुटचा किमान 1 नगरसेवक तरी आम्ही निवडून आणला व अनेक ठिकाणी फार कमी मतांनी आमचे उमेदवार पडलेले आहे. हे तुम्हाला सांगायला मला हरकत नाही. त्यांना 1.49% लोकांनी मतदारांनी साथ दिली. ह्या दोघांची जर टोटल केली तर 273% दोघांची होते. शिंदे गुट पवार साहेब त्यांचा गुट. एकट्या एनसीपीला स्वतःच्या भरोश्यावर दादा गुटला 3.26 आम्हाला हे समजून घ्यायची गोष्ट आहे. दोन्ही मिळून जर विचार केला तर आम्ही 50% त्यांच्यापेक्षा वर चढा 47.47 ने आम्ही पुढे आहोत. हे जाणीवपूर्वक मी तुम्हाला याकरता सांगू इच्छितो का शहरामध्ये आम्ही नवीन काम हातात घेतलं. 4-5 महिन्यातच आम्ही सर्व उभं केलेलं आहे. आमच्या नेत्यांना मी सांगितलं आम्ही 86 ठिकाणी बीजे रोवलेली आहेत. राष्ट्रवादी झेंडा 86 प्रभागामध्ये 86 उमेदवारांनी आपल्या प्रभागात फडकवला, प्रयत्न केले. किमान आमचं पक्ष 3ऱ्या क्रमांकाचा प्रश्न नागपूर शहरामध्ये आम्ही करून दाखवलेला आहे. 1ल्या क्रमांकावर जर भारतीय जनता पार्टी असेल, 2ऱ्या क्रमांकावर जर काँग्रेस असेल तर राष्ट्रवादी दादा गुट 3ऱ्या क्रमांकावर आणून ठेवलेला आहे. 4था 5वा 6वाचं काही ठिकाणं नाही कुठे आहे, कोण काय गेले. पण आम्ही निरुत्साही नाही. आम्ही ठरवलं सुरुवातीपासून नवीन आम्ही आमचं काम कार्य सुरू केलेलं आहे. शहरामध्ये आम्हाला बीजे रोवायची आहे. आम्ही एवढ्या ठिकाणी आमचे बीजे रोवले तर भविष्यामध्ये कुठेतरी उगवून ही पार्टी मोठी करण्याचा जो माझा मानस होता, माझ्या सहकार्याचा मानस होता, त्यामध्ये मी खूप 100% तर नाही पण 40-50% मी सक्सेस झालो असं मला सांगायचं या ठिकाणी वाटतं. समोरची वाटचाल कशी राहील? समोरची वाटचाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व प्रभागातून जेवढे माझे उमेदवार आम्हाला समर्थित उमेदवार सर्व उभे झाले होते त्यांना आता 2-4 दिवसात थोडं रिलॅक्स झाल्यावर त्यांना एकत्र बोलवून त्यांना त्या भागातली जबाबदारी देऊन त्या भागात पुन्हा कसं शक्ती आम्हाला वाढवता येईल, लोकांमध्ये जाऊन कसं काम करायचं याचं आम्ही धोरण आमच्या नेते मंडळी आम्ही सर्व मिळून ठरवू. व शहरात जरी भारतीय जनता पार्टी काँग्रेसचे नगरसेवक निवडून आले असतील तरी राष्ट्रवादी काँग्रेस आम जनतेच्या सामान्य जनतेच्या तक्रारीची दखल घेऊन रोज यांच्याशी आम्ही भांडण घेऊन आम्ही जनतेची सेवा करण्यास तत्पर राहू. कुठेही कोणताही कालपर्यंत जरी असंच झालं, जेव्हापासून आम्ही सुरुवात केली आमच्या कामाला तुम्ही बघताय सर्वात जास्त आंदोलन आम्ही केलंय. सफाईच्या संदर्भात, ट्रॅफिकच्या संदर्भात, बस स्टॉपच्या संदर्भात अनेक गोष्टी अशा ज्या आमच्यापर्यंत जनतेने आणल्या. आम्ही त्याच्यासोबत भांडण म्हणूनच आम्हाला हा प्रतिसाद मिळाला आहे. म्हणून 2-3 पार्ट्यापेक्षा आम्हाला सर्वात जास्त मताधिक्य मिळालेला आहे असं मला या प्रसंगी सांगावंसं वाटतं. व आम्ही जोमाने तसंच कार्य सुरू ठेवू. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची निवडणूक पार पडले. भाजप एखादी सत्ता स्थापन करण्यापासून केवळ एका नगरसेवकानं दूर राहिले. आता सत्ता स्थापनेसाठी भाजपकडून हालचालींना वेग आलाय. इतर पक्षातील नगरसेवकांकडून आलेल्या शुभेच्छा या पाठिंब्यासाठीच असल्याचा सूचक इशारा भाजपा शहर जिल्हाध्यक्षांनी दिलाय.
युती करण्याचा प्रस्ताव असतानाही शिवसेनेनं तोडातोड केली आहे असा आरोप आता त्यांना कळलं असेल की त्यांचं आमदार आणि खासदार हे भाजपमुळे निवडून येतात, त्यांच्यामुळे नाही. ते आमचे छोटे भाऊ आहेत असं वक्तव्य भाजप शहर जिल्हाध्यक्षांनी केलंय. निवडणूक तर झाली, बहुमतापर्यंत तुम्ही पोहोचलात, मात्र एक जागा कमी आहे. त्याच्यासाठी आता काय तडजोड आहे? महापौर पदासाठी त्यावर तडजोड होऊ शकते का? नाही, तडजोड करण्याची गरज नाही आहे. आम्हाला 58 जागा महापौरसाठी पाहिजे. आमच्या 57 आलेल्या आहे, एक जागा कमी आहे. आणि गेले 3 दिवस आपण निकाल लागल्यापासून तुम्ही पाहत असाल तर सगळ्यांचा शुभेच्छांचा वर्षाव भारतीय जनता पार्टीला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरने मोठा जनादेश आम्हाला दिलेला आहे आणि या 3 दिवसामध्ये माझ्याकडे साधारण 5 जणांच्या शुभेच्छा इतर पक्षांच्या उमेदवारांनी दिलेल्या आहे आणि त्यांच्यातलं सूचक वक्तव्य आहे त्यांचं की ते आमच्या सोबत आहेत. पण योग्य वेळेला आम्ही सगळा निर्णय करू. अर्थात पाठिंबा द्यायला ते तयार आहेत, कारण त्यांच्या लक्षात आलंय की भाजपसोबत गेल्याशिवाय त्यांच्याही अस्तित्वाचा उपयोग नाहीये. त्याच्यामुळे प्रत्येकाला भाजपसोबत जोडणं याच्यामध्ये अभिमान आहे आणि त्यांचंही भविष्य चांगलं राहील. मित्रपक्ष राज्यामध्ये आमच्या सोबत आहे. आता आम्ही लढलो तेव्हाही आमची खूप इच्छा होती की युतीमध्ये लढावं, पण त्यांनी हट्ट सोडला नाही. 2 आमदार आहेत, 1 खासदार आहे, त्याच्यामुळे आम्हाला जागा द्या असा जो त्यांचा हट्ट होता. आम्ही त्यांना सांगत होतो की बा तुमचे 2 आमदार आणि खासदार जरी असले तर निवडून आणण्यात भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं काम आहे. हा सगळा भाग जो आहे तो भाजपच्या विचार परिवाराचा भाग आहे. त्याच्यामुळे तुमचे आमदार आणि खासदार आहेत. पण हे त्यांना मान्य नव्हतं. पण आता त्यांच्या लक्षात आलेलं आहे की 13 जागा आल्या आणि सगळ्या 57 जागा भाजपच्या आल्यात, तर हे आमदार खासदार भाजपमुळे निवडून येतात. पण तरी सुद्धा आम्ही त्यांना सोबत घेऊन काम करण्याची आमची तयारी आहे. त्यांनीही मोठ्या दिलाने कुठलाही विनाशर्त आमच्या सोबत यावं ही मी त्यांना विनंती करेन. जर बाकी पक्षांच्या शुभेच्छा तुम्ही स्वीकारता आहात तर मग मित्र पक्ष सोबत कशासाठी यावं? नाही, हे बघा, शुभेच्छा देण्यासाठी अगदी परक्या विचार निवडणुकीपर्यंत मतांतर असतात, पण निवडणूक झाल्यानंतर विकासाचा आपल्याला काम करायचंय. त्याच्यामुळे तो कोणी असो, आपल्याला शहर विकसित छत्रपती संभाजीनगर करायचं असेल तर प्रत्येकाला सोबत घेणं अशा मोठ्या दिलदार मनाच्या आम्ही आहोत. त्यामुळे शुभेच्छा तर नाही म्हणणार नाही कुणाच्या. पक्षाला सोबत घ्यायचं तर म्हणतात, तर दुसऱ्यांच्या शुभेच्छा देखील तुम्ही स्वीकारल्या आहात. मग सत्तेसाठी दुसऱ्यांसोबत जर जाताच आहात तर मग मित्र पक्ष नाही म्हणूनच सोबत ठेवायचं. नाही, बघा, मी अगदी सुरुवातीला लढण्यापासून आमचा आग्रह आहे की त्यांनी आमच्या शिंदे सेनेनी सोबत राहावं, त्यांनी जागा सोबत लढाव्यात. पण त्यांनी खूप हट्ट होता, त्यांचा आपसात मतभेद होते, गैरसमज होते. पण तरीही आम्ही आमचे ते छोटे भाऊ आहेत आणि छोट्या भावाला सोडून आम्हाला कुणाला सोबत घेण्यात कधीच आनंद वाटणार नाही. पण शेवटी हा निर्णय सगळ्या प्रदेशातून होईल. आमचे वाट्यात सोबत असणार का फक्त सत्तेत सोबत असणार? नाही, सगळ्या विकासामध्ये सोबत असणार आहेत आमच्या. वर्धा जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी ऑपरेशन निशाणा ही विशेष मोहीम राबवली. 16 ते 18 जानेवारी दरम्यान सलग 48 तास चाललेल्या या कारवाईत एकूण 866 आरोपींची तपासणी करण्यात आली. यामध्ये फरार, पाहिजे असलेले, अजामीनपात्र वॉरंटधारक, हिस्ट्री शीटर तसंच गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश होता. 45 अधिकारी आणि 450 अंमलदारांच्या सहभागानं ही विशेष मोहीम यशस्वीरित्या पार पडली. यामध्ये 602 आरोपी सापडले असून 24 जणांवर कारवाई तर 10 जणांना अटक करण्यात आली. ही माहिती पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्धा जिल्ह्यात दिनांक 20 जनवरी ते 20 फरवरी 2026 पर्यंत ऑपरेशन मुस्कान 14 असं राबवण्यात येणार आहे. सदर ऑपरेशनमध्ये जे आपले जिल्ह्यामध्ये हरवलेले मुले आहेत, जे वर्धा जिल्ह्यामध्ये त्यांची संख्या टोटल 19 आहेत, ज्यामध्ये 6 मुले आहेत आणि 13 मुली आहेत. त्यांचा शोध घेण्यात येईल. हा मोहीम जो आहे हे फक्त ऑन रेकॉर्ड जे हरवलेले मुले आहेत त्यांचेपर्यंत मर्यादित न राहता जे सध्या मुले आपल्याकडे बस स्टँडवर किंवा धार्मिक स्थळावर किंवा रेल्वे स्टेशनवर मिळून येत आहेत आणि त्यांच्या पालकांचा शोध घेऊन त्यांचे पालकांच्या सुपूर्द करण्याची कारवाई पण या मोहीमच्याद्वारे करण्यात येईल. या मोहीममध्ये आम्ही DYSP स्तरावर एक ऑफिसर आणि 10 कर्मचाऱ्यांच्या पथक तयार करण्यात आलेलं आहे. यासोबतच AHTU आणि स्थानिक पोलीस स्टेशनद्वारे पण यामध्ये कारवाई करण्यात येईल. यामध्ये जे सर्व सहकारी संस्था आहेत, NGOज आहेत, चाइल्ड हेल्पलाईन आहेत, तसेच महिला बालविकास विभाग आहेत, त्यांची पण मदत आम्ही घेणार आहे. या माध्यमातून मी सर्व पत्रकार बंधू भगिनी तसेच सर्व वर्धावासियांना आवाहन करतो की अशा प्रकारचे कोणतेही बेवारस मुलींबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ वर्धा पोलिसांना कळवावे. धन्यवाद. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं गेल्या 8 ते 10 दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. बाजार समितीत मतमोजणी आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बाजार समिती बंद ठेवण्यात आली होती. मात्र निवडणुकीनंतर मंगळवारी बाजार समिती व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या तसंच ग्राहकांच्या गर्दीनं फुलून गेल्याचं पाहायला मिळालं. बाजार समितीत भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली. भाज्यांचे भाव देखील थंडीमुळे वाढल्याचं यावेळी सांगण्यात आलं. टोमॅटोचे कॅरेट 250 ते 300 रुपये भरून 600 ते 700 रुपयांवर गेलेत. इतर पालेभाज्यांचे देखील भाव वाढल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पुढील काही दिवस भाज्यांचे भाव स्थिर राहणार असल्याची माहिती आडत दुकानदार हरीश माळे यांनी दिली आहे. मी धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमधून आडत दुकानदार हरीश माळे. गेल्या महापालिकेच्या निवडणुकीनंतर 8 ते 10 दिवसानंतर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपालाचा बाजार आता गजबजला असून या ठिकाणी बऱ्या पद्धतीने या सर्वसामान्य गिरायकांची वाढ झालेली आहे आणि जे काही छोटे किरकोळ व्यापारी आहेत ते सुद्धा या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणावर माल घेत आहेत. जे काही 7-8 दिवसापासून मंदी या मार्केटात आलेली होती त्याच्यात आता थोडी आज तेजी झालेली आपल्याला दिसत आहे. अनेक पालेभाज्यांचे भाव वाढलेले आहेत. टमाट्याचं कॅरेट 250-300 रुपये जात होतं ते 600 रुपयापर्यंत आज विकलं गेलेलं आहे. तसेच कोथिंबीरचा भाव वाढला आहे. कांद्याची पात, वांगे सर्व या ठिकाणी भाव वाढलेले आहेत आणि अशीच परिस्थिती जोपर्यंत थंडी आहे फेब्रुवारीपर्यंत तर भाजीपाल्याचे रेट असेच टिकून राहतील किंवा याहीपेक्षा वाढण्याची दाट शक्यता आहे आणि भाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांचा या ठिकाणी फायदा होतोय. शेतकरीसुद्धा समाधानी आहे. विधानसभेच्या निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली होती. आता KYC प्रक्रियेत झालेल्या तांत्रिक चुकांमुळे राज्य शासनाच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक गरीब महिलांना बंद झाल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय. गेल्या 2 महिन्यांपासून शेकडो लाडक्या बहिणींच्या खात्यात 1ही रुपया जमा झालेला नाही. लाभ अचानक थांबवण्यात आल्यानं महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतोय. याबाबत चौकशी करून तात्काळ लाभ पुन्हा सुरू करण्यात यावा या मागणीसाठी शेकडो लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयात धाव घेतली. संदीप कदम, माझं नाव अश्विनी संदीप कदम. मी इथे पहिले आम्ही बालविकास इथे गेलो होतो ऑफिसला. मग तिथून आम्ही इथे आलो सरांकडे. जिल्हाधिकारी आहेत ना सर, हां, त्यांच्याकडे आलो. तर आमचं एवढंच निवेदन आहे की सरांनी आमची रिक्वेस्ट समोर इथे दिली पाहिजे. काय ते मागणी आहे तुम्ही आमची मागणी याचीच आहे की आमची जे KYC सांगितली होती ते आम्हाला करायलाच नव्हती पाहिजे. आमचे पहिलेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते. मग कशाला हे नवीन कशाला आणलं? कशाला आणायला पाहिजे नव्हतं? हे सगळ्यांचं महिलांचं म्हणणं आहे की हे KYCचं बऱ्याच महिलांना काहीच समजत नाही, ऑनलाईन समजत नाही, अँड्रॉइड मोबाईल नाही त्यांच्याकडे. मग त्यांना कसं माहीत पडणार की ही KYC करायची आहे? तुम्ही 8 दिवसाची मोहलत दिली, मग 8 दिवसात नाही झाली त्यांची तर मग त्यांना जे गरजू म्हणतात तेच चुकलेत ना. त्या याला जे हुशार आहे त्यांनी केलं आणि बरं साईट पण बंद करून ठेवली ना. रात्री 3 वाजता थोडी KYC करणार आहे कोणी? दिवसभर इतके लोक आहेत इथं महाराष्ट्रात करणारे. तर मग त्या लोकांनी अगर सगळ्यांनी करत असले तर साईट तिथं बिझी नाही दाखवणार का? मग रात्रीची महिला काय जाऊन दुकानात याच्या शेतूमध्ये जाऊन थोडी हे करणार आहे? सरकारने एक तर मग आम्हाला गव्हर्नमेंट शेतू दिला पाहिजे.
अनेक म्हणजे अशी चुकीची केली म्हणते तर आमच्या हातात नाही आहे ना, आम्ही तर शेतूमधून केली ना. तुम्ही प्रश्नच एवढा कन्फ्युजिंग टाकला तर मग ते केवायसी चुकीचीच होणार आहे ना. हा, प्रश्न कशाला तुम्ही इतकं कन्फ्युजिंग टाकला? मग 8 दिवसाची मोहलत कशी दिली? कारण की तुमची चुकी होती म्हणून तुम्ही दिली ना 8 दिवसाची मोहलत. तुम्हाला काहीतरी बंद करायचं होतं. पात्रतेत ठेवायचंच नव्हतं म्हणून ते केवायसीचं नाटक करण्यात आलेलं आहे. अमरावतीच्या कामगार आयुक्त कार्यालयासमोर प्रहार संघटनेच्या वतीनं सुरक्षा रक्षकांनी अर्धनग्न आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधलं. नवीन GR नुसार घेण्यात येणारी मैदानी चाचणी अनेक सुरक्षा रक्षकांसाठी अशक्य असल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय. 63 सुरक्षा रक्षकांची भरती प्रक्रिया जुन्या GR नुसार राबवावी आणि 2022 मध्ये काढलेला नवीन GR तात्काळ रद्द करावा अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली. प्रहार कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. माझं नाव सपना आकाश लंगोटे आहे. माझी आई 17 जुलै रोजी मरण पावली. माझी आई नोकरीवर होती, सुरक्षा रक्षक म्हणून अनुकंपातून लागली होती आणि तिची जागा रिक्त होती. त्या जागी मी फॉर्म भरला तर GR जुनानुसार मला तिथं रिक्तपदी लावून द्यावं. शासनाला हीच माझी मागणी आहे. नवीन जो GR आहे तो रद्द करावा आणि जुन्या GR नुसार मी तिथं कार्यरत लागावं माझ्या आईच्या ठिकाणी. जे आईचे जे रोजीरोटी होती ते आमच्या घर पूर्ण होऊन जाईल. तिचं आमच्या घरी कसं आई नोकरीवर असल्याकारणानं ती कमावणारी होती तर आमचं घर चालत होतं. आता ती मरण पावली तर आमच्या घरी कोणी आहे नाही सध्या कमावणारं. आता ही जी मुलगी आहे ती हिचा नवरा मरण पावला आहे. ती हिच्या जागी समजा ही जर लागली तर हिच्या मुलाचं पालन पोषण ही करू शकते. म्हणून शासनाची कडे हेच मागणी आहे आमची की जे जुना GR होता त्यानुसार चालावे व नवीन GR आहे तो रद्द करावा. नमस्कार, मी गौरव ठाकरे, कामगार जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष अमरावती. आपल्या इथे 2022 पासून सुरक्षा रक्षक मंडळ अमरावतीमध्ये बऱ्याच आस्थापनेवर जलसंपदा, विद्युत, महावितरण या ठिकाणी सुरक्षा रक्षक कार्यरत आहे. ठेकेदाराची पिळवणूक होऊ नये म्हणून एक 2006चा जुना GR होता. त्या GRमध्ये सुरक्षा रक्षकांची नोंदणी करायची आणि मंडळ त्यांना समाविष्ट करून घेण्याचा असा एक GR होता. पण येणाऱ्या नवीन सरकार, भाजप सरकार, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी तो GR 2025 रोजी रद्द करून त्या GRला पोलिसांप्रमाणे चाचणी करण्यासाठी दिली आहे. आणि हे सुरक्षा रक्षक जेवढेही आहेत हे सुरक्षा रक्षक 1600 मीटरची धावणी, गोलाफेक पोलिसांप्रमाणे भरती देऊ शकत नाही. आजच्या तारखेत जर आपण एखाद्या पोलीसवाल्याला सुद्धा ही रनिंग करायला लावली तर तो सुद्धा हे ड्युटी रनिंग करू शकत नाही. त्यानंतर इथे हे मागणी आहे आमची की आता जो नवीन GR काढलेला आहे तो GR तात्काळ रद्द करण्यात यावा आणि जुन्या GR नुसार यांची सगळ्यांची नोंदणी. आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं होतं की आजचं अर्धदफन आंदोलन आणि अर्धनग्न आंदोलन हे आंदोलन जोपर्यंत मुंबई प्रधान सचिव, अवर सचिव किंवा कामगार आयुक्त मुंबई यांच्याकडून आदेश मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहील किंवा याच्यापेक्षाही तीव्र करण्यात येईल. धुळे जिल्ह्यातील मोहाडी नगर पोलिसांनी मद्य तस्करांच्या मुसक्या आवळत लळिंग टोल नाक्याजवळ एक मोठी कारवाई केली आहे. मालेगावकडून धुळ्याच्या दिशेनं येणाऱ्या एका संशयास्पद ट्रकमधून तब्बल 1500 बॉक्स विदेशी दारूची तस्करी केली जात असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडलंय. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील आणि त्यांच्या पथकानं ही धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत 92,16,000चा विदेशी दारू साठा आणि 10 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 1,02,16,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. या प्रकरणी मध्य प्रदेशातील ट्रक चालकाला अटक करण्यात आले. त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी मोहाडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मद्यसाठा आहे. या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे PSI नितीन करांडे, हेड कॉन्स्टेबल सचिन महाग, हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील, कॉन्स्टेबल चेतन जोळेकर यांनी सदर ट्रकला थांबवून त्यातील मालाबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तर दिले. ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे 92,16,000 इतका
मुद्देमाल विदेशी गोवा विस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे. तसंच 10 लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश नत्तू प्रजापती राहणार मध्य प्रदेश यास ताब्यात घेतलेले आहेत. गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा PSI करांडे करत आहे. सदर गुन्ह्याची वाहतूक कुठपर्यंत होत होती आणि सदर माल कोणाचा आहे याबाबत तपास करीत आहे. धन्यवाद. प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक शहरात एअर शो पार पडणार आहे. भारतीय हवाई दल आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून हा एअर शो पार पडणार आहे. नयनरम्य शो पार पडण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली. 30,000 आसन क्षमतेची व्यवस्था करण्यात आली. हवाई दलाचा सूर्यकिरण एरो शो पाहण्यासाठी नाशिककरांमध्ये उत्सुकता आहे. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खबरदारी घेण्यात आली. नाशिकमध्ये होणाऱ्या एअर शो संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी अधिक माहिती दिली. नमस्कार. भारतीय वायुसेनाचं सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि नाशिक जिल्हा प्रशासन ज्याच्यामध्ये पाटबंधारे विभाग, पर्यटन विभाग, PWD विभाग, पोलीस, NCC, महसूल विभाग सर्वांचे संयुक्त विद्यमाने नाशिक शहरामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसची जन्मजयंतीचे दिवशी 23 जानेवारी 2026 आणि त्याच्या ड्रेस रिहर्सल एक दिवस पूर्वी म्हणजे गुरुवार 22 जानेवारी 2026 या 2 दिवस या सूर्यकिरण एरोबॅटिक टीमची एक एरोबॅटिक डिस्प्ले जवळपास 2 तासाचा हा एरोबॅटिक डिस्प्ले नाशिकच्या जो गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर्स आहे त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेले आहे. नाशिक जिल्ह्याचे सर्व नागरिक आणि महाराष्ट्राच्या सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आपण या एरोबॅटिक डिस्प्लेला बघण्यासाठी यावं. या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये आपले विशेषतः जो युवा आणि युवती आहे त्याला फार मोठं प्रेरणा मिळणार. त्यांनी भारतीय वायुसेनाला त्यांनी आपलं करिअर त्या ठिकाणी सेवा देताना, देशाची सेवा देताना त्यांनी त्या ठिकाणी स्वतः म्हणजे नोंद करून घ्यावं. या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये भारतीय वायुसेनेचे बेस्ट फायटर पायलट्स त्याची निवड या सूर्यकिरण एरोबॅटिक टीम मध्ये करण्यात येते आणि ते बेस्ट फायटर पायलट्स ते त्यांची कार्यकुशलता या ठिकाणी दर्शवणार आहे. नाशिकसाठी या ऐतिहासिक क्षण आहे. एवढा मोठा डिस्प्ले कधीही याच्या पूर्वी नाशिक मध्ये करण्यात आलेला नाही आणि माझी सर्वांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी आपण सहपरिवार या कार्यक्रमासाठी आवर्जून 22 अथवा 23 तारीखला आपण उपस्थित राहावा. काही शाळेचे विद्यार्थी पण या एरोबॅटिक डिस्प्लेसाठी येत आहे, त्यांच्यासाठी पण स्वागत आहे. याच्यासाठी असलेले आपलं जो स्लॉट या सीट म्हणजे बुक करून घेण्यासाठी आपण नाशिक जिल्हा प्रशासनाचे वेबसाईट जो आहे, संकेतस्थळ जो आहे nashik.nic.in, nashik.gov.in या संकेतस्थळावर nashik.gov.in या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध आहे. त्या ठिकाणी जाऊन आपण आपला जो सीटिंग आहे ते त्या आपण बुक करून घेऊ शकतो. माझी सर्व नाशिककरांना, नाशिक जिल्ह्याच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की या एरोबॅटिक डिस्प्लेचा खरा आनंद घ्यावा, इथून प्रेरणा घ्यावा आणि प्रजासत्ताक दिवसाच्या निमित्ताने या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये म्हणजे सहपरिवार आपण सहभाग नोंदवा. डिस्प्लेसाठी 2 दिवसमध्ये 60,000 लोकांच्या म्हणजे प्रतिदिवस जवळपास 30,000 लोकांसाठी नियोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये विभिन्न प्रकारचे झोन्स जो एअरफोर्सचे विभिन्न स्क्वॉड्रनचे नावावर देण्यात आलेले आहे ते विभिन्न प्रकारचे झोन्स या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. या एरोबॅटिक डिस्प्लेमध्ये ज्यावेळेला आपण येणार आहे त्या ठिकाणी पाणीच्या, शौचालयाची आणि बसण्याची व्यवस्थेची परिपूर्ण सुविधा आहे, पार्किंगची व्यवस्था आहे आणि एक स्वच्छ सुंदर वातावरणमध्ये, सेफ वातावरणमध्ये आपल्या या एरोबॅटिक डिस्प्ले बघता येतो. सुरक्षेच्या कारणासाठी काय खबरदारी घेण्यात आली? एअर शो आहे, दुर्घटना याच्यासाठी एअर शो मध्ये भारतीय वायुसेना आणि पाटबंधारे विभागांनी एक्सटेन्सिव्हली डिस्कशन केलेलं आहे. नो फ्लाय झोन जो आहे, धरणाचे जो रेंज आहे त्या ठिकाणी नो फ्लाय झोन पण जाहीर करण्यात आलेला आहे. एअरक्राफ्टचे जो मुवमेंट आहे ते पॅरलल टू द डॅम असं ठेवण्यात आलेलं आहे, सो दॅट कुठल्याही प्रकारचा धोका आपल्या धरणाला होणार नाही. एनिवेज हे जो एअरक्राफ्ट आहे ते लाईट वेट एअरक्राफ्ट आहे आणि त्याच्यासोबत जो फायटर पायलट्स जो या एअरक्राफ्टला म्हणजे उडवणार आहे ते सगळे भारतीय वायुसेनेचे बेस्ट पायलट्स आहेत. त्यांनी फार एक्सपिरियन्स्ड पायलट्स आहे. या सगळ्या गोष्टीची खबरदारी घेण्यात आलेली आहे. स्वच्छताची खबरदारी घेण्यात आलेली आहे, सो दॅट कुठल्या प्रकारचे पक्षी
त्या भागामध्ये येणार नाही, आकर्षित होणार नाही. आणि सगळे प्रकारची स्वच्छता, बसण्याची व्यवस्थित नियोजन, शौचालयाचे नियोजन, व्यवस्थित जेवण आणि चाय नाश्त्याची सोय, प्रत्येक बाबीची आपण त्या ठिकाणी सुविधा करण्यात आलेली. आपला प्रयत्न हे आहे की ज्या काही व्यक्ती या ठिकाणी आले त्याला अतिउत्तम सुविधा या ठिकाणी मिळायला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, दिव्यांग व्यक्ती, सगळे लोकांनी या शोमध्ये यावा आणि आपण तेवढा गॅदरिंग करू जेवढी क्षमतेने आपण त्याला हँडल करू शकतो. त्या एक मोठा हे आहे. क्राऊड मॅनेजमेंट आपल्यासाठी प्रचंड महत्वाचे आहे. बिकॉज याच्या आधी जो काही एरोबॅटिक शो भारत देशामध्ये विभिन्न ठिकाणी झाले त्या ठिकाणी गर्दीमुळे विभिन्न प्रकारचे त्रास लोकांना सहन करावा लागला. अशी परिस्थिती नाशिक शहरामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये होऊ नये याच्यासाठी विभिन्न म्हणजे योग्य नियोजन करण्यात येत आहे. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.